हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर 2 इंटरनल रिकन्स्ट्रक्शन इलस्ट्रेशन नंबर 6 पेज नंबर 2.40 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फॉरेक्स लिमिटेड फतेपूर प्रेझेंट यू विथ द फॉलोइंग बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2024. तुम्हाला एक बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2024ची. त्याच्या लायबिलिटी साईडला आहे शेअर कॅपिटल 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड अप. म्हणजे याचा अर्थ आहे 2000 हे नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत आणि एका शेअर्सची व्हॅल्यू ₹100 आहे आणि कॅपिटल आहे 2 लाख रुपये. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे 1500 7% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड अप. 1500 हे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर आहेत. 7% हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा त्याला आपण रेट ऑफ डिव्हिडंड म्हणू आणि एका शेअर्सची व्हॅल्यू ₹100 आहे आणि कॅपिटल त्याचा आहे 1,50,000 1,50,000. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनची अमाऊंट दिलेली आहे ₹5,000. 6% डिबेंचर्स. 6% हे रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि डिबेंचर्स हे लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर आहे आणि त्याची व्हॅल्यू अमाऊंट आहे 1,50,000. सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल ही तुमची करंट लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲसेटला दिलेला आहे गुडविल ही इंटेन्जिबल ॲसेट आहे. लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी ह्या तुमच्या नॉन करंट लॉंग किंवा आपण त्याला लॉंग टर्म ॲसेट म्हणतो किंवा नॉन करंट ॲसेट म्हणतो. पेटेंट्स गुडविल पेटेंट्स ही पण नॉन करंटच ॲसेट आहे पण ती नॉन करंट इंटेन्जिबल ॲसेट आहे. त्याच्यानंतर स्टॉक सन्ड्री डेटर्स बॅलन्स विथ बँक ह्या तुमच्या 3 करंट ॲसेट आहेत. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अंडर रायटिंग कमिशन प्रॉफिट अँड लॉस ह्या तुमच्या 3 फिक्टिटियस ॲसेट आहेत. त्याच्यानंतर इथं तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे. द फॉलोइंग स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन वॉज ड्युली अप्रूव्ड. 7% preference shares be converted into 8% preference shares of the amount being reduced by 30%. बाय शब्द आलेला आहे म्हणजे तुमची जी अमाऊंट 30% जी रिड्यूस होईल म्हणजे जी इथं तुम्हाला प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत 1,50,000 वर 30% तुम्हाला रिड्यूस करायचं आहे आणि ती जी व्हॅल्यू येईल ती तुमच्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटला येईल. तर आपण सर्वात प्रथम इथं वर्किंग करूया. वर्किंग करून मग आपण जर्नल एंट्र्या वगैरे पास करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण या क्वेश्चनला इथं सांगितलेलं आहे 7% जे प्रेफरन्स शेअर्स होते ते कन्वर्ट झाले 8%मध्ये आणि जी अमाऊंट आहे ती 30%नी रिड्यूस झालेली आहे. मग बघा इथं प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत 1,50,000. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा वर्किंग नोट. वर्किंग नोट्स एक आहे प्रेफरन्स शेअर्स मला वाटतं आहे रेट ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल ह्याच्या आपण वर्किंग नोट करणार आहोत. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे प्रेफरन्स शेअर्सची अमाऊंट आहे 1,50,000 1,50,000 इंटू 30%. जर तुम्ही त्याची व्हॅल्यू काढली म्हणजेच काय येईल देअरफॉर 1,50,000 इंटू 30/100 ह्याची व्हॅल्यू तुम्ही कॅल्सीवर काढू शकता म्हणजे तुमचा आन्सर चुकणार नाही. तर 1,50,000 इंटू 30% अमाऊंट आली ₹45,000 45,000 हे रिड्यूस झाले. त्यांनी लिहिले 30% रिड्यूस लिहिले म्हणून ही जी अमाऊंट आली तुमची ही कॅपिटल रिडक्शनला येईल. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ही तुमची अमाऊंट येईल आणि बरोबर ह्याच्या अपोजिट जी राहिलेली अमाऊंट आहे ती तुमच्या बॅलन्स शीटला येईल. म्हणजे कसं होईल तुमचं जे कॅपिटल होतं 1,50,000 त्याच्यातून ही एवढी अमाऊंट कमी झाली. तुमचं एवढी लायबिलिटी कमी झाली देणं तुमचं कमी झालं म्हणून मायनस 45,000 म्हणजे जो डिफरन्स येईल आपण काय करूया मायनस 1,50,000 अमाऊंट आली 1,05,000. जर जी अमाऊंट आली 1,05,000 हे तुमच्या बॅलन्स शीटला शो होईल. हे तुमच्या बॅलन्स शीट B/S म्हणजे बॅलन्स शीटला ही अमाऊंट तुमच्या येईल. मग आपण काय करायचं आहे ही कॅपिटल रिडक्शनची एंट्री आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला करणार आहोत जर्नल करणार आहोत आणि नंतर बॅलन्स शीट बनवणार आहोत.
तर सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे की ही जी कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट आहे ही कॅपिटल रिडक्शनला येईल आणि ही बॅलन्स शीटला येईल। ही बॅलन्स शीटची अमाऊंट आपण बुकमध्ये इथं जिथं प्रेफरन्स शेअर्स लिहिलेले आहे तिथं लिहून ठेवायचे आहे। अमाऊंट आपली बॅलन्स शीटला येईल 1,05,000 1,05,000। हे तुम्ही इथं बॅलन्स शीटला पेन्सिलने लिहून ठेवा, म्हणजे मग आपल्याला नंतर बॅलन्स शीट करणं सोपं जाईल। मग आपण पहिलं काय करूया, कॅपिटल रिडक्शनला ह्याची एंट्री करूया। हे नंतर होईल बॅलन्स शीटला आणि हे कॅपिटल रिडक्शन अकाउंटला पोस्ट करायचं आणि ह्याचं जर्नल पण करायचं आहे। तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट मी ओपन केलेलं आहे इन द बुक्स ऑफ फॉरेक्स लिमिटेड फतेपूर। तर फंड जो कमी झाला म्हणजे इथं आहे ना, तुम्हाला लॉजिकसाठी मी एक लक्षात ठेवण्यासाठी सांगते। ह्या साईडला आहे ना तुमची जर लायबिलिटी कमी झाली, लायबिलिटी काय झाली, कमी झाली, मायनस म्हणजे कमी, जर तुमची लायबिलिटी कमी झाली तर ह्या साईडला शो करायचं आहे। आणि ॲसेट जर तुमची वाढली, ॲसेट जर वाढली म्हणजे प्लस झाली, ॲसेट प्लस झाली तर ह्या साईडला म्हणजे प्रॉफिट होतो। प्रॉफिट झाला की तुम्हाला कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला शो करायचं आहे। आणि मग डेबिटला काय येतं, तर तुमची लायबिलिटी वाढली, जास्त वाढली तर तुमचा लॉस होतो देणं वाढलं तर, आणि त्याच्या अपोजिट ॲसेट जर तुमची कमी झाली तर मग तुमचा लॉस होतो, मग ते तुमच्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला एंट्र्या शो करायच्या आहेत। आज काय झालं, तुमची लायबिलिटी प्रेफरन्स शेअर्स काय आहेत, तर लायबिलिटी आहे। कसं कळलं तुम्हाला लायबिलिटी आहे, कारण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेले आहेत प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे ही आपली लायबिलिटी आहे। आणि लायबिलिटी रिड्यूस झाली, रिड्यूस म्हणजे कमी झाली 30%, म्हणून हे आपण लायबिलिटी कमी झाली, इथं बघा लायबिलिटी कमी झाली की ह्या साईडला शो करायचं आहे। मग आपण इथं लिहिणार आहोत 7% प्रेफरन्स शेअर्स, प्रेफरन्स शेअर कॅपिटल। तुम्ही कॅपिटल म्हणू शकता किंवा नुसतं प्रेफरन्स शेअर्स लिहिलं तरी चालेल, पण इथं आपण काय केलं ते इथं लिहायचं आहे 1,50,000 जी अमाऊंट होती 1,50,000 इंटू 30%, एवढी रिड्यूस झालेली आहे, अमाऊंट आहे 45,000। आता ह्याचं आपल्याला जर्नल करायचं आहे। जर्नल एंट्री मी इथं ड्रॉ केलेली आहे। मग पहिली जर्नल एंट्री अशी होईल, कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला, तुम्ही काय म्हणणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला पण लिहिलं तर मग इथं करताना इथं लिहायचं आहे 7% प्रेफरन्स शेअर्स, प्रेफरन्स शेअर कॅपिटल ओल्ड कितीचा होता तो आपण इथं लिहू शकता। ओल्ड किती होती अमाऊंट तुमची, तर 100चा एक होता, 100चा, इथं ओल्ड लिहिलं तरी चालेल। किती अमाऊंट होती, 1,50,000। ओल्ड म्हणजे बॅलन्स शीटला, जे क्वेश्चनच्या बॅलन्स शीटला दिलेली अमाऊंट, आणि त्यांनी सांगितलं हीच व्हॅल्यू, हा शेअर्स कमी झाला, रिड्यूस झाला, बघा क्वेश्चनमध्ये काय लिहिलं आहे, तर तो 7%चा ट्रान्सफर झाला किंवा कन्वर्ट झाला 8%मध्ये, म्हणजे 8% ही तुमची न्यू व्हॅल्यू आहे। तुम्ही इथं म्हणायचं आहे 8% प्रेफरन्स शेअर्स, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, हे आहे न्यू, हे आहे न्यू। मग न्यू किती आहे, तर आपण लिहिलेलं आहे बघा बुकमध्ये किती राहिलं ते, तर 1,05,000 ही तुमची अमाऊंट आहे। आपण इथं वर्किंग नोटमध्ये करून ठेवलेलं आहे 1,05,000 हे बॅलन्स शीटला येणार, म्हणजे ते न्यू आहेत। तर मग इथं येईल 1,05,000 1,05,000, आणि कॅपिटल रिडक्शनला किती आहे, तर 45,000 तुम्ही एंट्री करणार आहात टू कॅपिटल रिडक्शन। 45,000 ह्याची टोटल केली ह्या दोघाची तर बरोबर डेबिटला 1,50,000च येतील। बीइंग 7% प्रेफरन्स शेअर्स, शेअर्स कन्वर्टेड इंटू, इथं कन्वर्ट झालंय म्हणून आपल्याला इथं लिहायचं आहे कन्वर्टेड इंटू 8% प्रेफरन्स शेअर्स and reduced by 30%. तो कन्वर्ट झाला 7%चा 8%, म्हणजे जो व्याजाचा दर पूर्वी जे डिव्हिडंड तुम्ही 60% देणार होता तो आता इथून पुढं 31 मार्च
2024 नंतर तुम्ही 8% प्रेफरन्स शेअर होल्डरांना डिव्हिडंड देणार आहात आणि तो रिड्यूस झालेला आहे 30%नी, म्हणून आपण असं लिहिलं. तुम्हाला जर काहीच नाही कळालं तर तुम्ही बुकमध्ये जे सेंटेन्सेस लिहिले ॲज इट इज पण लिहू शकता नरेशनला. त्याच्यानंतर सेकंडमध्ये काय सांगितलं आहे बघा, इथं लिहिलं इक्विटी शेअर्स बी रिड्यूस्ड टू फुल्ली पेड अप शेअर्स ऑफ ₹50 ईच. आता इथं क्वेश्चन नीट बघा, इथं सांगितलेलं आहे इक्विटी शेअर कॅपिटल होतं, एक शेअर ₹100 होता, तो 50चा राहिला. इथं बाय शब्द नाही आहे, याचा अर्थ ₹50 तुमच्या बॅलन्स शीटला येतील. ॲक्च्युली आता इथं दोघांची व्हॅल्यू इक्वलच येणार आहे. तर वर्किंग करताना कसं करायचं आहे बघा, इक्विटी शेअर कॅपिटल शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं 50चा 1 राहिला, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती होते बघा, नंबर ऑफ शेअर्स होते इथं दिलेलं आहे बघा 2000. हे किती आहेत, नंबर ऑफ शेअर्स 2000 आहेत. 2000 चुकून 1 0 जास्त झाला. ईच शेअर किंवा पर शेअर, ईच शेअर कितीचा राहिला, 50चा राहिला. म्हणून हे 2000 इंटू 50, 5 to the 10. तुम्ही ओरली पण करू शकता. 2000 इंटू 50, 1 लाख रुपीज तुमच्या बॅलन्स शीटला राहणार आहेत आणि 1 लाख रुपीज तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येणार आहे. तर तुम्ही इथं पहिलं कॅपिटल रिडक्शन लिहिलं तरी चालेल, ही अमाऊंट तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येईल. आणि सेम वे असंच सांगितलेलं आहे की नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, तर 2000 आहेत. एक शेअर्स कितीचा आहे, 50चा आहे. 50चा राहिला आणि 50ने कमी झाला. टोटल नंबर ऑफ एक शेअर्स होता ₹100, म्हणजे असं होतं बघा, एक शेअर ₹100 होता, तो 50चा राहिला आणि 50ने कमी झाला. म्हणून 50ने कमी झाला आणि 50चा राहिला, म्हणून आपण इक्वल अमाऊंट येते. 2000 इंटू 50 केलं तर 1 लाख रुपीज येईल, हे तुमच्या बॅलन्स शीटला येईल. तर मग आपण काय करायचं आहे, ही अमाऊंट बॅलन्स शीटची पहिली बुकमध्ये पेन्सिलने नोट करून ठेवायची आहे. तर मी इथं लिहून ठेवते, इक्विटी शेअर्स किती राहिले, 1 लाख रुपयाचे राहिले. बॅलन्स शीट अगोदरच प्रिपेअर करायची नाही, पण तुम्ही बुकमध्ये तुमच्या अमाऊंट लिहून ठेवू शकता. 1 लाख रुपीज हे बॅलन्स शीटला येईल. हे तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येईल आणि कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला येईल, कारण शेअर कॅपिटल ही तुमची लायबिलिटी आहे आणि लायबिलिटी तुमची रिड्यूस झालेली आहे, म्हणजे कमी झाली. तर मग त्याचं जर्नल पण करायचं आहे आणि आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल अमाऊंट होती, नंबर ऑफ शेअर्स होते 2000 इंटू ₹50, ₹50 तो काय झालेला आहे, कमी झालेला आहे. मग इथं आपण त्याची अमाऊंट होती 1 लाख. दुसरी जर्नल एंट्री आहे, इथं काय म्हणणार आहात तुम्ही, कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट आहे आणि इक्विटी शेअर अकाउंट डेबिट आहे. म्हणून इथं येईल इक्विटी शेअर कॅपिटल. पहिलं ओल्ड घ्यायचं आहे, नेहमी लक्षात ठेवा ही एंट्री. ओल्ड किती होते, तर 2 लाख होते. तुम्ही तुमच्या क्वेश्चनच्या बॅलन्स शीटला बघू शकता, तुम्हाला मी इथं दाखवते बघा. इक्विटी शेअर कॅपिटल आहे 2 लाख, हे ओल्ड आहे. आणि आपण आतमध्ये लिहून ठेवलं आहे किंवा आपण इथं लिहिलं आहे बॅलन्स शीटला किती येणार आहेत, 1 लाख. म्हणजे आपले शेअर कॅपिटल तेवढंच राहिलेलं आहे आत्ता. तर मग इथं ओल्ड म्हणजे जुनं, की जे तुमच्या क्वेश्चनमध्ये होतं. परत आपण इथं लिहायचं आहे टू इक्विटी शेअर कॅपिटल, तेच नाव परत लिहायचं आहे, फक्त न्यू टाकायचं, इक्विटी शेअर कॅपिटल. इथं म्हणा तुम्ही न्यू. किती राहिलेलं आहे, 1 लाख. बॅलन्स शीटला 1 लाख आणि कॅपिटल रिडक्शनला पण 1 लाख. म्हणून इथे टू कॅपिटल रिडक्शन. $1 लाख. जर तुम्ही टोटल केली तर बरोबर त्याची 2 लाखच येणार आहे. म्हणून इथं लिहा नरेशन बीइंग इक्विटी शेअर कॅपिटल रिड्यूस बाय ₹50. इक्विटी शेअर कॅपिटल रिड्यूस्ड बाय लिहिलं तरी पण चालेल, बाय 50 आणि ₹2.50 लिहिलं तरीही चालेल. 50ने कमी झालं म्हणून मी इथं लिहिते बाय ₹50 पर शेअर. एका शेअर्सची व्हॅल्यू
50 रुपयांनी कमी झाली आणि 50 रुपयाची राहिली. म्हणून आपण इथं टू लिहिलं तरी पण चालेल, बाय लिहिलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला जर्नल आपण काय करतोय, हे करतोय कॅपिटल रिडक्शनला एक एंट्री करतोय, त्याचं जर्नल करतोय आणि अजून आपल्याला बॅलन्स शीट करायची आहे. बॅलन्स शीटला जी अमाऊंट येणार आहे ते आपण इथं पुट केलेली आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट किंवा इन्फॉर्मेशन बघा, सी मध्ये लिहिले लँड अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. 20% बाय म्हणजे ने 20% तुमची बिल्डिंगची व्हॅल्यू ॲप्रिसिएट झाली म्हणजे वाढली. तर मग आपलं नेक्स्ट वर्किंग नोट मी इथं करणार आहे. लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग ॲप्रिसिएट झालेली आहे आणि सांगितले 20%. मी इथं लिहिते ॲप्रिसिएटेड, बरोबर आहे, ॲप्रिसिएटेड बाय 20%. 20% ॲप्रिसिएट झाली. मग लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू इथं बघा क्वेश्चनमध्ये किती आहे, तर लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 75,000. मग इथं करायचं आहे 75,000 इंटू 20% इंटू 20/100. आपण इथं करूया, कॅल्सीवर करू. 75,000 इंटू 20%, 15,000 रुपयांनी ती ॲप्रिसिएट झालेली आहे. आन्सर आलं 15,000. ॲप्रिसिएट म्हणजे ॲड होणार आहे. पहिली व्हॅल्यू होती 75,000 प्लस 15,000 प्लस होणार आहे कारण ती ॲप्रिसिएट झाली. डेप्रिसिएट झाली असती तर मायनस झालं असतं, म्हणून इथं प्लस होईल. तुमची व्हॅल्यू झाली 90,000. तर 90,000 हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत. 90,000 हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत आणि 15,000 हे तुमच्या कॅपिटल रिडक्शनला येणार आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला येणार आहे 15,000. एवढ्याने वाढली. आता बघा तुमची ॲसेटमध्ये वाढ झाली, ॲप्रिसिएट झालं म्हणजे काय झालं, वाढ झाली. तर मग ते कुठे येणार आहे, आता विचार करा बघू बरं, कुठे येईल. ह्या साईडला प्रॉफिट असतो आणि ह्या साईडला लॉस असतो आणि इथं ॲसेट आपली वाढली की इकडे येतं प्लस म्हणजे वाढली. ॲसेट प्लस झाली म्हणजे वाढ झाली, म्हणजे कुठे येणार आहे, ह्या साईडला येणार आहे कारण तुम्हाला प्रॉफिट झाला, बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली. मग इथं लिहिणार आहोत आपण लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट होती 75,000 इंटू 20% इंटू 20%. कितीनी वाढली, तर 15,000 रुपयांनी तुमची लँडची व्हॅल्यू वाढली. आणि मग काय करायचं आहे, ही एक अमाऊंट आपण लिहिली, ही बॅलन्स शीटला येणार आहे, ते आपण बुकमध्येच लिहून ठेवणार आहोत. लँड अँड बिल्डिंगच्या पुढे लिहिणार आहोत 90,000. 90,000 पेन्सिलने लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करणं इझी होईल. आता आपली नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जर्नल करायचं राहिलं. जर्नल करूया आपण. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं म्हणून जर्नल एंट्री अशी होईल लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, डेबिट 15,000. इथं अमाऊंट आहे 30 टाकायची आहे. इथं 15,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट. $15,000 being land and building appreciated by 20%. 20% लँड अँड बिल्डिंग वाढली. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे किंवा नेक्स्ट ॲडजस्टमेंट. पुढे सांगितलेलं आहे 6% डिबेंचर्स बी रिड्यूस म्हणजे कमी झालं. डिबेंचर्स ही तुमची लायबिलिटी आहे. डिबेंचर्स तुमचं कमी झालं तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, म्हणजे इथे येणार आहे तुमची लायबिलिटी कमी झाली तर ह्या साईडला येणार आहे. आणि सांगितलं कितीने कमी झाली तर बाय 20%. 20% तुमचे डिबेंचर्स कमी झाले. तर तुमचं नेक्स्ट वर्किंग नोट आहे आपली
डिबेंचरचा रेट आहे 6% डिबेंचर्स. अमाऊंट होती तुमच्या क्वेश्चनमध्ये, त्याची अमाऊंट आहे 1,50,000. 1,50,000 आणि सांगितलं त्याने रिड्यूस कितीने झाली तर 20%नी. रिड्यूस्ड बाय 20%. 20%नी कमी झाली म्हणून इंटू 20%. 1,50,000 1,50,000 इंटू 20%. 30,000 रुपये येणार आहे व्हॅल्यू. ती व्हॅल्यू एवढ्याने कमी झालं म्हणून ही येईल कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. आता बघा तुमची डिबेंचर्स किती होते, तुमची लायबिलिटी होती, तुम्हाला लोन घेतलं होतं 1,50,000 रुपयेचं, त्यातलं 30,000 रुपये तुमचं लोन द्यायचं वाचलं म्हणजे तुमचा प्रॉफिट झाला. आणि आता किती द्यावं लागेल तर 1,20,000. ह्याच्यातून हे मायनस केलं हे तुमच्या बॅलन्स शीटला येईल. 1,20,000 1,20,000 तुमच्या बॅलन्स शीटला येईल. तर मग काय करायचं आहे आपण, ह्याचं हे जे अमाऊंट आहे कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला येईल कारण तुमची लायबिलिटी कमी झाली आणि त्याच्यामुळे तुमचा प्रॉफिट झाला. 30,000 इथं येईल, त्याची जर्नल एंट्री होईल आणि हे 1,20,000 तुमच्या बॅलन्स शीटला येईल. मग आपण काय करतो, हे 1,20,000 डिबेंचरच्या समोर इथं लिहून ठेवायचं 1,20,000. म्हणजे मग तुम्हाला ह्याचं बॅलन्स शीट बनवणं इझी जाईल. तर आता आपण काय करूया, ह्याचं पोस्टिंग करू कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला बाय किती पर्सेंटचे डिबेंचर्स आहे, 6% डिबेंचर्स. डिबेंचर्स किती अमाऊंट होती 1,50,000. कितीने कमी झालं 20%. लायबिलिटी तुमची कमी झाली, अमाऊंट आलेली होती 30,000, इथं आलं 30,000. त्याची जर्नल एंट्री होणार आहे. कशी होईल बघा, काय केलं तुम्ही कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला लिहिलं म्हणजे 6% डिबेंचर्स. 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट 30,000 टू कॅपिटल रिडक्शन. Credit 30,000 being 6% debentures reduced by 20%. रिड्यूस झालं 20%. आणि आपण एक कॅपिटल रिडक्शनला, एक जर्नलला आणि दुसरी एंट्री आपण बॅलन्स शीटला करतो. बॅलन्स शीटची अमाऊंट आपण इथं डिबेंचरच्या इथं लिहून ठेवलेली आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट पाहूया. ऑल इंटेंजिबल ॲसेट्स अँड फिक्टिटियस अमाऊंट्स इन्क्लुडिंग पेटेंट्स बी रिटर्न ऑफ. त्यांनी सांगितलं आहे की जी तुमची इंटेंजिबल ॲसेट आहे आणि फिक्टिटियस ॲसेट आहे ती काय झाली, रिटर्न ऑफ झाली म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 झाली. मग कोण कोण आहे तर हे गुडविल बॅलन्स शीटला येणार नाही, त्याला क्रॉसची साईन करा, ते 0 झालं. पेटेंट पण सांगितलं त्याने 0 झालं कारण इथं लिहिलं आहे बघा पेटेंटचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे असं लिहिलं आहे. ऑल इंटेंजिबल ॲसेट्स अँड फिक्टिटियस अमाऊंट इन्क्लुडिंग पेटेंट्स पण काय झालेलं आहे, राईट ऑफ झालं आहे किंवा रिटर्न ऑफ झालं आहे म्हणजे 0 झालं. गुडविल, पेटेंट्स आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन आणि प्रॉफिट अँड लॉस एवढ्या 4 ॲसेटला क्रॉसची साईन मारा. हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार नाही. कोण, गुडविल, पेटेंट्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन अँड प्रॉफिट अँड लॉस. मला वाटतं 5 ॲसेट आहेत, त्या 5 ॲसेट तुमच्या बॅलन्स शीटला येणार नाहीत. पण ॲसेटची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे काय झालं तर तुमचा लॉस झाला. मग आपण कुठे शो करतो तर रिकन्स्ट्रक्शन कॅपिटल रिकन्स्ट्रक्शन अकाउंटच्या डेबिटला. मग इथं लिहायचं आहे टू गुडविल, टू पेटेंट्स, टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, टू अंडर रायटिंग कमिशन, टू प्रॉफिट अँड लॉस.
प्रॉफिट अँड लॉस. आता एवढी जी अमाऊंट आहेत ॲज इट इज प्राईसला त्या काय झालेल्या आहेत, राईट ऑफ झालेल्या आहेत किंवा त्याला आपण रिटर्न ऑफ म्हणतो. गुडविल आहे 30,000, गुडविलची अमाऊंट मी इथं टाकले 30,000. त्याच्यानंतर पेटेंटचे आहे 15,000, पेटेंट्स 15,000. त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 10,000, अंडर रायटिंग कमिशन 2,500, 2,500 अँड प्रॉफिट अँड लॉस आहे 1,35,000. एवढे सगळे ॲसेट काय झालेले आहेत, राईट ऑफ झालेले आहेत किंवा त्याला आपण रिटर्न ऑफ म्हणतो. मग ही बॅलन्स शीटला येणार नाही म्हणून बघा थोडंसं 1 मिनिट बघा. आपण काय केलं, त्याला क्रॉसच्या साईन केलेत. ह्या क्रॉसच्या साईन म्हणजे बॅलन्स शीटला पोस्ट होणार नाही, ह्या ॲसेट बॅलन्स शीटला येणार नाहीत. मग काय केलं आपण, एक तर पहिली गोष्ट बॅलन्स शीटला येणार नाहीत, एक आपण कॅपिटल रिडक्शनला करतो आणि दुसरं जर्नल करतो. तर आपण त्याचं कुठं लिहिलं, कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला लिहिलं. मग त्याची जर्नल एंट्री कशी होईल, तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल, टू patents, to preliminary expenses, ला अकाउंट म्हणू शकता, नुसतं असं नाव लिहिलं तरी चालेल. आणि तिसरं आहे अंडर रायटिंग कमिशन आणि शेवटचं आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस अमाऊंट इथल्याच टाका ज्या आहेत त्या ॲज इट इज. गुडविलची व्हॅल्यू आहे क्रेडिटला 30,000 रुपये, हे आहेत 15,000 रुपीज, हे आहेत 10,000 रुपीज, हे आहेत 2,500 आणि 1,35,000. याची टोटल करून कॅपिटल रिडक्शन अकाउंटला टाकायचं आहे. 30,000 प्लस 15,000 प्लस 10,000 प्लस 2,500 प्लस 1,35,000, 1,92,500. कॅपिटल रिडक्शन कितीने डेबिट झाला, 1,92,500नी डेबिट झाला. आता नरेशन काय लिहायचं आहे, तर नरेशन लिहायला तुम्ही ॲज इट इज इथं लिहू शकता. इथं काय लिहायचं आहे, ऑल इंटेन्जिबल ॲसेट्स अँड फिक्टिटियस अमाऊंट नुसतं फिक्टिटियस अमाऊंट लिहिलं तरी चालेल किंवा फिक्टिटियस ॲसेट लिहिलं तरी चालेल. बी रिटर्न ऑफ ऑल इंटेन्जिबल ॲसेट्स बीइंग ऑल इंटेन्जिबल ॲसेट्स अँड फिक्टिटियस, इथंच लिहिलेलं आहे बघा, फिक्टिटियस अमाऊंट रिटर्न ऑफ, रिटर्न ऑफ. मी आहे तसं लिहिलं, तुम्ही पण लिहू शकता, थोडासाच मी चेंज केलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचे, ही झाली ह्याची जर्नल एंट्री इथं झाली आणि आपण इथं क्रॉसची साईन करून ठेवली म्हणजे ह्या ॲसेट बॅलन्स शीटला येणार नाहीत. नेक्स्ट आहे युटिलाइज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इन नेसेसरी. आता नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला युटिलाइज हा शब्द येईल तर त्याचा मिनिंग आहे की कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जो डिफरन्स येईल त्या डिफरन्सला नाव तुम्हाला प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन लिहायचं आहे. मग डिफरन्स तुमच्या डेबिटला येऊ किंवा क्रेडिटला येऊ, जो डिफरन्स येईल त्याला नाव प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन द्यायचं आहे. युटिलाइजचा अर्थ आहे की जो डिफरन्स येईल त्याचा उपयोग तुम्ही प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशनसाठी करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे डिफरन्सला नाव, युटिलाइज म्हटल्यानंतर डिफरन्सला नाव इथं जे दिलेलं असतं ते लिहायचं. इथं सांगितलं आहे प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन. त्याच्यानंतर शेवटचे ॲडजस्टमेंट आहे इक्विटी शेअर होल्डर बी सबस्क्राईब्ड इक्विटी शेअर्स ऑफ ₹50,000 अमाऊंट आहे बघा,
काय लिहिलं नीट बघा. द अमाऊंट टू बी युटिलाइज फॉर अक्वायरिंग न्यू प्लांट अँड मशिनरी. आता तुम्ही म्हणाल इथं पण आलं युटिलाइज आणि इथं पण आलं युटिलाइज, तर इथं बघा काहीच नाही लिहिलं, फक्त लिहिलं युटिलाइज प्रॉफिट म्हणजे जो प्रॉफिट होईल त्याचा उपयोग प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशनसाठी करा असं सांगितलं होतं. आणि जी मध्ये काय सांगितलं आहे, तर इक्विटी शेअर होल्डर्स आहेत, त्यांनी काय केलं, इक्विटी शेअर सबस्क्राईब केले म्हणजे विकत घेतले. किती शेअर होल्डरांनी शेअर्स विकत घेतले म्हणजे आपल्याकडे 50,000 रुपये आले. आपण कंपनी आहोत, तर आपण शेअर्स 50,000 रुपयाचे शेअर्स विकले आणि 50,000 रुपये आपल्याकडे आले आणि त्या 50,000 रुपयातून आपण काय केलं, प्लांट अँड मशिनरी परचेस केली. तर खूप सोपं आहे त्याचं जर्नल करणं. तर बॅलन्स शीटला पण ह्याचा इफेक्ट होणार आहे. तर आपण पहिली जर्नल एंट्री करून घेऊया. जर्नल एंट्री कशी येईल बघा. आपण काय केलं, 6 नंबरची जर्नल एंट्री आहे. शेअर्स विकले म्हणजे काय झालं, आपल्याकडं बँक अकाउंट डेबिट होणार आहे. काय विकलं, पैसे आले. कशाचे पैसे आले, तर इक्विटी शेअर्सचे. तर पहिली जर्नल एंट्री येणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स. पैसे कॅश कम्स इन झाली. बँक अकाउंट इज अ रिअल अकाउंट, रिअलचा रोल आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पैसे आले, किती आले, तर 50,000 रुपये आले. टू कशाचे आले, तर इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल म्हणून कॅपिटलसाठी हे पैसे आले. इक्विटी शेअर्स लिहिलं तरी चालेल. मग इथं आपल्याला एक लिहायचं आहे की इक्विटी शेअर्स काय झाले, सबस्क्राईब झाले. पण आता आपल्याला लिहावं लागेल किती इक्विटी शेअर्स सबस्क्राईब झाले. तर बघा, एक शेअर्सची व्हॅल्यू आपल्या 50 रुपये आहे, कारण ते रिड्यूस होऊन सांगते तुम्हाला 50,000 रुपये आहे. एक मिनिट, असं लिहिते, इथं फॉर्म्युला लिहिते अगोदर. अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर किंवा पर शेअर, म्हणजे तुम्हाला काय येतं, तर नंबर ऑफ शेअर्स येतात. नंबर ऑफ शेअर्स आपल्याला फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल बघा. अमाऊंट त्यांनी असं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही काय केलेलं आहे, 50,000 रुपयाचे शेअर्स विकलेत कंपनीनं. तुम्ही कंपनी आहात, तुम्ही 50,000 रुपयाचे शेअर्स विकले. शेअर्स विकून जे पैसे आले त्याचा उपयोग तुम्ही मशीन घेण्यासाठी केला. तर मग 50,000 रुपीज आले आणि आपण वर लिहिलं होतं बघा, बी नंबरची ॲडजस्टमेंट होती, तिथं लिहिलं होतं की तुमचे शेअर्स, इक्विटी शेअर्स बी रिड्यूस टू फुल्ली पेड अप शेअर्स ऑफ ₹50 इच. म्हणजे जे 100 रुपयाला शेअर्स तुम्ही विकलेला होता त्याची व्हॅल्यू, एका शेअर्सची व्हॅल्यू 50 रुपये आहे. मग आता आपण 50,000 रुपये आपल्याला मिळाले शेअर्स विकून. लोकांनी सबस्क्राईब केले, शेअर होल्डरांनी सबस्क्राईब केले म्हणजे त्यांनी शेअर्स घेतले, 50,000 रुपये आपल्याला दिले. मग नंबर ऑफ शेअर्स किती होते, तर फॉर्म्युला आहे अमाऊंट किती आहे, 50,000 रुपये. एक शेअर्स कितीचा आहे, 50 रुपयाचा आहे, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स येतील, मला वाटतं इथं 1000 येईल. तुम्ही करून बघू शकता. 50,000 डिवाइड बाय 50, 1000 हे तुमचे नंबर ऑफ शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स. आता मी ही कशासाठी काढले, कारण मला नरेशन लिहावी लागेल. 50,000 मला कुणाकडून आले, तर 1000 शेअर होल्डर्स सबस्क्राईब शेअर्स ॲट ₹50 इच. 50 रुपयातला एक त्याने काय केला, सबस्क्राईब केला, म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल होतं 50,000 आणि 50,000 कॅपिटल आलं. आता त्यांनी पुढं काय सांगितलंय की ही जी तुम्हाला शेअर्स विकून जे पैसे आले त्याचा उपयोग कशासाठी केलेला आहे, तर न्यू प्लांट अँड मशिनरी ॲक्वायर करण्यासाठी, म्हणजे खरेदी करण्यासाठी. मग मशिनरी आली का गेली, मशिनरी इज अ रिअल अकाउंट. मशिनरी तुमची ॲसेट आहे, मशिनरी कम्स इन झाली, म्हणून आपण म्हणणार आहे प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट. कितीची मशिनरी खरेदी केली, तर 50,000चीच. तुम्ही 50,000 रुपये तुम्ही शेअर्स विकून आणले आणि त्या 50,000 मधून तुम्ही काय केलेलं आहे, इथं सांगितलंय की मशिनरी ॲक्वायर केली, न्यू मशिनरी ॲक्वायर केली. म्हणून हे न्यू मशिनरी ॲक्वायर केल्याची एंट्री आपल्याला इथं पास करायची आहे आणि ही मशिनरीची व्हॅल्यू तुमच्या बॅलन्स शीटला पण येणार आहे. इथं येईल टू बँक, कारण पैसे गेले म्हणून बँक अकाउंट क्रेडिट. किती पैसे गेले, 50,000 रुपये तुमचे गोज आउट झाले, म्हणून इथं एंट्री अशी येईल.
त्याच्यानंतर तुम्हाला नरेशन लिहायचं आहे बीइंग ॲक्वायर म्हणू शकता किंवा परचेज न्यू मशिनरी लिहिलं तरी चालेल. परचेज न्यू मशिनरी आपण परचेज केली. पण आता काय होणार आहे बघा, तुमच्या बॅलन्स शीटला आहे ना थोडासा इफेक्ट होणार आहे, कारण नवीन मशिनरी आली. पहिली तुमच्याकडे मशिनरी आहे बघा, इथं कितीची आहे तर तुमच्याकडे प्लांट अँड मशिनरी 1.5 लाखाची होती आणि अजून 50,000 रुपयाची खरेदी केली, म्हणजे तुमच्याकडे किती झाली तर 2 लाख झाले. बघा आता नीट बघा काय झालं की तुमच्याकडे पहिली मशिनरी ओल्ड मशिनरी ऑलरेडी आहे तुमच्याकडं 1,50,000 रुपयाची ओल्ड मशिनरी आहे आणि तुम्ही परत 50,000 रुपयाची न्यू मशिनरी परचेज केली. परचेज न्यू मशिनरी म्हणजे किती झालं तर 2 लाख रुपयाची मशिनरी आता तुमच्याजवळ आहे. हे तुमच्या बॅलन्स शीटला येईल. तर हे नीट लक्षात घ्या कसं काढलं ते. तर हे मी वर्किंग केलं. मग आता मी इथं लिहून ठेवताना बॅलन्स शीटला काय लिहिणार आहे, प्लांट अँड मशिनरीच्या समोर 2 लाख रुपये लिहिणार आहे. म्हणजे आता माझ्याकडे मशिनरीची व्हॅल्यू आहे 2 लाख रुपये. तर आता आपल्याकडे मशिनरी आलेली आहे, ती नवीन आली, ती कमी नाही होत किंवा जास्त नाही होत. तर नवीन मशिनरी आपण परचेज केलेली आहे. जुन्या मशिनरीच्या व्हॅल्यूवर काही इफेक्ट झालेला नाही. आपल्या इथं क्वेश्चन संपलेला आहे. जर्नल एंट्री आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जी कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपण ओपन केलं होतं त्याला क्लोज करायचं आणि त्याच्या डिफरन्सला नाव द्यायचं आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. तर आपण याचा डिफरन्स काढूया. क्रेडिट साईडचे टोटल किती आहे बघूया, किती येते आपण कॅल्सीवर करूया. 1,45,000 1 लाख प्लस 45,000 प्लस 15,000 प्लस 30,000 अमाऊंट आली 1,90,000. ही आहे क्रेडिटची कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शन अकाउंट मला वाटतं ही आपली वर्किंग नोट होती. ही होती 5 नंबरची वर्किंग नोट. नाव होतं त्याला प्लांट अँड मशिनरी. आणि ही आहे 6 नंबरची कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा डिफरन्स फाइंड करतोय आपण. डिफरन्स आता कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटची टोटल आहे, क्रेडिट साईडची टोटल आहे 1,90,000. 1,90,000. आपण डेबिटची करून बघूया किती येते. 30,000 प्लस 50,000 15,000 प्लस 10,000 प्लस 2,500 प्लस 1,35,000. 1 लाख बरोबर आहे का 35? हां बरोबर आहे. अमाऊंट आली, डेबिटची टोटल आली, डेबिट साईडची टोटल आली 1,92,500. 1,92,500 बरोबर आहे. तर आपण या दोघांचा डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स म्हणजे दोघांचं मायनस करायचं आहे. मायनस 1,90,000 अमाऊंट आली 2,500. आता 2,500 हा डिफरन्स आहे. किती डिफरन्स आहे 2,500. मग कुठल्या साईडला बघा, जी टोटल जास्त आहे ती दोन्हीकडे लिहायची आहे आपल्याला. मग आपण इथं टोटल लिहिली 1,92,500. हीच टोटल आपल्याला दोन्ही साईडला पुट करायचे 1,92,500. ला डबल अंडरलाईन करा. ह्या साईडला कमी पडते कारण ही साईड कमी आहे बघा, क्रेडिट साईड कमी आहे. मग इथं म्हणा बाय प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. ही बॅलन्सिंग फिगरने आले 2,500. त्याला तुम्ही ब्रॅकेटमध्ये म्हणू शकता बॅलन्सिंग फिगर. $2,500 ह्याची जर्नल एंट्री होणार आहे. आणि आपल्या इथं क्वेश्चनमध्ये प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन पण लिहिलेलं आहे बघा. इथं
तर ती अमाऊंट आहे 5000. आपल्याला इथे इफेक्ट होणार आहे, तो कसा होईल ते इथं तुम्हाला दाखवते. पहिला आपण काय करू, एक अकाउंट ओपन करू, त्याला नाव देऊ प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. छोटासा अकाउंट मी तुमच्या माहिती तुम्हाला कळावं म्हणून ओपन करते, की तुम्हाला कळायला हवं की डिफरन्स कसा आला आणि ती बॅलन्स शीटला किती अमाऊंट जाणार आहे ते. तर छोटासा मी ओपन केलेला आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. इनकॉर्पोरेशन अकाउंट ही आहे क्रेडिट साईड आणि ही आहे डेबिट साईड. तर आता आपल्याला इथं बघायचं आहे की क्वेश्चन बघा, इथं बॅलन्स शीटला तुमच्या लायबिलिटी साईडला दिलेला आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन 5000. लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिटला असतो. ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही म्हणून इथं आपण म्हणणार आहोत बॅलन्स BD ब्रॉड डाऊन. किती होता तर 5000. BD किती होता 5000 रुपये. आता बघा बरं, इथं क्वेश्चनमध्ये काय झालेलं आहे की कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला आले 2500. ह्याची जर्नल एंट्री कशी होईल तर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. म्हणजे इथं एक एंट्री होणार आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. $2500 being balance capital reduction balance of capital reduction account transfer to profit prior to incorporation account. आणि तुम्हाला हे जर नरेशन नाही लिहिता आलं तर ॲज इट इज जे तुमच्या इथं लिहिलेलं आहे बघा, युटिलाइज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन असं लिहिलं तरी चालेल, की जो डिफरन्सची अमाऊंट आली ती आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनला ॲडजस्ट केली. आता आपल्याला काय करायचं आहे की बघा, इथं आपण काय केलं, प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन अकाउंट ओपन केलेलं आहे आणि तुमच्या क्वेश्चनमध्ये इथं लायबिलिटी साईडला दिलेला आहे 5000 रुपीज हा त्याचा बॅलन्स आहे. लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिटला असतो म्हणून मी क्रेडिटला लिहिलं बाय बॅलन्स BD 5000 रुपीज. आणि इथं बघा प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशनच्या डेबिटला आले 2500, डेबिट साईडला आलं 2500. आपण नाव कोणाचं लिहितो तर क्रेडिटवाल्याचं, म्हणजे अपोजिटचं नाव लिहितो. मग इथं येणार आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. तर मग आपण जर ह्याला क्लोज केला, ह्या अकाउंटला जर क्लोज केला, ह्या साईडची टोटल जास्त आहे 5000, 30 टोटल आपण इथं घेतली 5000. मग डिफरन्स किती आला तर 5000 मायनस 2500 म्हणजे 2500 येईल. पण तुम्हाला दाखवते ह्याच्यातून ही अमाऊंट मायनस केली 2500, अमाऊंट आली 2500. तर जी 2500 हा डिफरन्स आला, ह्या डिफरन्सला नाव द्यायचं आहे बाय बॅलन्स टू बॅलन्स CD. बॅलन्स CD ह्याला नाव येईल बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर आली 2500. म्हणजे तुमच्या बॅलन्स CD बॅलन्स आहे हा तुमच्या बॅलन्स शीटला येईल. म्हणजे तुमची जी बॅलन्स शीट बनणार आहे तर इथं प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन 5000 नाही येणार तर 2500 इथं लिहून ठेवा 2500. आता आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. एकदा हे बघून घ्या प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन कसा आला आणि हा जो डिफरन्स आहे हा तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. तर आता आपल्याला एक बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. ही हॉरिझॉन्टल बॅलन्स शीट आहे. पहिल्यांदा येईल आपलं इक्विटी अँड शेअर कॅपिटल, त्याला A नाव द्या. इक्विटी अँड शेअर कॅपिटल.
त्याच्यामध्ये एक आहे, जसं तुमची आपली ओल्ड बॅलन्स शीट आहे अशीच आपल्याला पुट करायची आहे. ज्याला क्रॉस केले ते बॅलन्स शीटला येणार नाही. ज्याच्या समोर आपण अमाऊंट लिहिले त्या अमाऊंट आपल्याला ॲज इट इज टाकायचे. ज्या अमाऊंट आपण पेन्सिलने लिहिले त्या अमाऊंट टाकायच्या आहेत आणि बाकीच्या लायबिलिटीच्या आणि ॲसेटच्या प्राईस ॲज इट इज ठेवायचे. अशीच आपली बॅलन्स शीट बनणार आहे. बघा पहिलं काय आहे तर 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली पेडअप. फक्त 2000 नाही येणार आहे. आपण बघा इथं काय केलेलं होतं की 50,000 शेअर्स विकलेले होते. नाही हे खालचं होतं मला वाटतं. एक मिनिट. 50,000 हा इक्विटी शेअर्स 50,000 विकलेले होते. एक आपण इथं लिहिलंय बघा 1000 शेअर्स सबस्क्राईब झाले होते. म्हणजे पहिले होते 2000 आणि नवीन शेअर्स आहेत 1000. म्हणजे टोटल नंबर ऑफ शेअर्स आहेत 3000. आता परत एकदा बघा आपण इथं वर्किंग करताना केलेलं होतं नंबर ऑफ इक्विटी शेअर्स होते हे. नंबर ऑफ आपण इथं म्हणू इक्विटी शेअर्स होते हे 1000 आणि पहिले किती आहेत तर 2000 आहे. तुमच्या बॅलन्स शीटला बघा तुम्ही बॅलन्स शीटला दिसतंय की काय होतं जुने होते 2000 नंबर ऑफ शेअर्स आणि परत 50,000 रुपयाचे शेअर्स विकले म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आपण फाइंड केलेले होते 1000. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती आहेत बघा. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ओल्ड शेअर्स होते 2000 आणि न्यू किती होते लॉन्च केलेले तर हे 1000. म्हणजे टोटल नंबर ऑफ शेअर्स आहे 3000. टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू आहे 3000 रुपये. तर रुपये नाही सॉरी नंबर ऑफ शेअर्स 3000. मग आपण तुम्हाला जर नाही कळलं तर फक्त तुम्ही इक्विटी शेअर्स लिहा. अमाऊंट आपण बॅलन्स शीटला लिहिलेली आहे. तर इथं येईल 3000 इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ ₹50 ईच म्हणा किंवा पर शेअर म्हणा आणि त्याची व्हॅल्यू आपण बॅलन्स शीटला इथं लिहून ठेवलेली आहे. बघा पहिले किती शेअर्स होते 1,00,000 आणि परत हे लॉन्च केलेले किती आहेत 50,000. म्हणजे इथं हे 50,000 ह्या 1,00,000मध्ये ॲड होतील कारण तुम्ही नवीन शेअर्स विकलेले आहेत म्हणून. तर नंबर ऑफ शेअर होल्डर तुमचे येणार आहेत 1,00,000. अमाऊंट येणार आहे 1,50,000. हे लक्षात ठेवा इथं 1,50,000 कसे आले नाहीतर मग तुमची गडबड होईल. पहिले 1,00,000 होते आणि बघा इथं परत एकदा नीट बघा आपण काय केलं इथं 1,00,000 रुपये अमाऊंट लिहिली हे 50,000 रुपयाचे परत शेअर्स इश्यू केलेले होते. तर तुम्ही इथं 50,000 रुपये ॲड असं इथं लिहून ठेवू शकता. 50,000 म्हणजे 1,00,000 प्लस 50,000 म्हणजे किती झाले 1,50,000. 1,50,000. त्याच्यानंतर बॅलन्स शीट बघायची आहे. तुमच्या बॅलन्स शीटला काय लिहिलेलं आहे 1,500 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली पेडअप. तर आता 100चा नाही राहिला इथं बघा ते रिड्यूस झालेले आहेत. फक्त तुम्ही काय करू शकता अमाऊंटला डिवाइड करू शकता 1,500नी म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स कळू शकतात. म्हणजे कसं बघा अमाऊंट आपले आलेले आहे 1,05,000. 1,05,000 इथं आपण पेन्सिलने लिहिलं आहे आणि नंबर ऑफ शेअर्स आहेत 1,500. जर डिवाइड केलं तर ₹70चा एक शेअर्स येणार आहे तुमचा. तर तुम्ही इथं तुम्हाला पाहिजे तर वर्किंग मी करून दाखवते. आता हे पेज संपलं. नेक्स्ट पेजवर दाखवते तुम्हाला करून. इथं काय करायचं आहे वर्किंग नोट नंबर आहे तुमचा 7 प्रेफरन्स शेअर्स. आता 8% राहणार आहेत हे लक्षात ठेवा. प्रेफरन्स शेअर कॅपिटल त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं 7%ला कन्वर्ट केलेलं आहे 8%मध्ये. म्हणून फॉर्म्युला आहे ईच शेअर फाइंड करायचा किंवा पर शेअर. ईच शेअर कसं आपण फाइंड करतो तर अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर प्रेफरन्स शेअर्स आपण म्हणू कारण मग तुम्हाला इक्विटी आणि त्याच्यामध्ये फरक कळणार नाही म्हणून. प्रेफरन्स शेअर्स अमाऊंट किती होती 1,05,000 रुपये. तुम्ही तिथं बॅलन्स शीटला लिहून ठेवलेली आहे आणि नंबर ऑफ शेअर्स किती आहे तर 1,500. ईच शेअर कितीचा झाला ईच शेअर किंवा पर शेअर ₹70 ₹70 आपण आत्ता काढलं बघा इथं. तर हे 70 आणि तुम्हाला नाही कळलं तर इथं बघा आपण लिहिलेलं होतं प्रेफरन्स शेअरच्या समोर 1,05,000
मग इथं 1500 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत, 7% नाही तर 8%. त्याने काय सांगितलं, कन्वर्ट केलेत 8%मध्ये. म्हणजे आता तुमच्या बॅलन्स शीटला येताना असं येणार आहे. जर तुम्हाला काही नाही कळलं तर फक्त लिहायचं प्रेफरन्स शेअर्स, नंबर वगैरे काय टाकू नका जर काही नाही कळलं तर. 1500 8% प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर कॅपिटल ऑफ ₹70 पर शेअर म्हणा किंवा इच म्हणा, दोघाचा अर्थ एकच आहे. किती आली अमाऊंट त्याची, 1,05,000. ह्या दोघांची टोटल करून बाहेर काढा. किती येतं आहे बघा, 2 3 5 5 2,55,000 ह्याची टोटल मी बाहेर लिहिली. त्याच्यानंतर आपण रिझर्व्ह अँड सरप्लस लिहितो, बट आपल्या क्वेश्चनमध्ये इथं रिझर्व्ह अँड सरप्लस नाही आहे. तर तुम्ही रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन टाकू शकता. त्याने टाकलेलं आहे, बरोबर आहे. हे होतं एक इक्विटी अँड हे. त्याच्यानंतर दुसरं आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. हे नाव आहे, तर त्याच्यामध्ये एकच आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. अमाऊंट कुठली टाकायची आहे आपल्याला, तर ही 2,500 2,500. आउटरला एकच अमाऊंट आहे म्हणून आपण बाहेर लिहिणार आहोत 2,500. आता पुढे बघा बॅलन्स शीटला काय आहे, डिबेंचर्स. डिबेंचरची व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे 1,20,000. मग ती आहे नॉन करंट लायबिलिटी. मग 3 नंबरला येईल नॉन करंट लायबिलिटी. म्हणजे नॉन म्हणजे दीर्घ मुदतीचं देणं किंवा त्याला लॉंग टर्म म्हणतो आपण. नॉन करंट लायबिलिटी लायबिलिटीज. त्याच्यामध्ये एकच आहे 6% डिबेंचर्स. अमाऊंट आहे 1,20,000. आपण लिहून ठेवलेलं आहे बुकमध्ये पेन्सिलने 1,20,000. आणि इथलं आपण अमाऊंट लिहिली 1,20,000. सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल इज अ करंट लायबिलिटी. मग इथं आपण 4 नंबर टाकणार आहोत करंट लायबिलिटी. त्याच्यामध्ये एक आहे सन्ड्री क्रेडिटर्स आणि दुसरा आहे बिल्स पेएबल. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ॲज इट इज येतील, कारण त्याला आपण नाही हे केलं, काट केलं नाही, क्रॉसची साईन केली नाही किंवा कोणती अमाऊंट आपण इथं पुट केली नाही, तर हे ॲज इट इज येईल. म्हणजे 80,000 अँड 20,000. 80,000 अँड 20,000 ह्या दोघांची टोटल बाहेर येईल 1,00,000 रुपीज. आपली बॅलन्स शीट इथं संपलेली आहे. बॅलन्स शीटला आता ह्याच्या व्यतिरिक्त काय येणार नाही. आपण टोटल करू, ह्याला म्हणू टोटल बी. टोटल ए ची टोटल. कशाची टोटल आहे, ए ची टोटल आहे. किती अमाऊंट येते आपण चेक करू. 2,55,000. त्याच्यानंतर आहे प्लस 2,500 प्लस 1,20,000 प्लस 1,00,000 4,77,500. मी चेक करते फक्त बरोबर आहे का. हां बरोबर आहे. 4,77,500. 4,77,500 ही झाली आपल्या लायबिलिटीची टोटल. आता आपल्याला ॲसेट साईड लिहायची आहे. ह्याला आपण ए म्हणलं, आता ह्याला आपण बी म्हणणार आहोत. बी ॲसेट्स. ॲसेट्समध्ये येतं पहिलं नॉन करंट ॲसेट. इथं जसं आपण म्हणलं नॉन करंट लायबिलिटी, तसं इथं येतं नॉन करंट ॲसेट. नॉन करंट ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक बघा, आता आपण काय करायचं आहे, इथं बघायचं आहे क्वेश्चनमध्ये लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. लँड अँड बिल्डिंग आहे 90,000, प्लांट अँड मशिनरी आहे 2,00,000. मग आहे तसंच लिहून घ्या. नॉन करंट म्हणजे दीर्घ मुदतीची, जास्त दिवस चालणारे म्हणजे नॉन करंट. लँड अँड बिल्डिंग
90,000 आपण बुकमध्ये लिहिलेली व्हॅल्यू ठेवायची आहे इथं. आणि दुसरा आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 2 लाख. दोघाची टोटल बाहेर काढायची आहे 2,90,000. दोघाची टोटल आपण लिहिली 2,90,000. आणि दुसरा आहे करंट लायबिलिटी ॲसेट. करंट ॲसेट्स त्याच्यामध्ये एक बघा करंट ॲसेट कोण आहे, स्टॉक आहे. इथं आहे बघा स्टॉक, सन्ड्री डेटर्स आणि बँक बॅलन्स. स्टॉक, सन्ड्री डेटर्स आणि बँक बॅलन्स. ॲज इट इज येईल कारण ह्याला आपण कोणत्याही प्रकारचं साईन केलेलं नाही किंवा ह्याला क्रॉसची साईन नाही किंवा अमाऊंट पण आपण पुट केलेली नाही, म्हणून आहे तीच किंमत येईल. इथे येईल स्टॉकची व्हॅल्यू 1 लाख रुपीज, सन्ड्री डेटर्स 85,000 अँड बँक बॅलन्स आहे 2,500. ह्याची टोटल बाहेर येईल किती येते बघा 1 लाख प्लस 85,000 85,000 1,85,000 प्लस 1 झिरो जास्त झाला प्लस 2,500 अमाऊंट आली 1,87,500. आता एवढीच आपली ॲसेट आहे. आपण काय करायचं याची टोटल करायची आहे. ॲसेटची टोटल बघा ही लायबिलिटीची होती 4,75,000 ही लायबिलिटीची टोटल होती. आता आपल्याला दोघांची टोटल करायची, ॲसेटची टोटल इक्वल यायला पाहिजे. ॲसेट आणि लायबिलिटीची टोटल प्लस 2,90,000 आलं बघा 4,77,500. आणि ह्याला म्हणायचं आहे आपल्याला टोटल बी. कोणाची टोटल केली आपण, बीची टोटल केली. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा कॅपिटल रिकन्स्ट्रक्शनचा 6वा क्वेश्चन मी कंप्लीट केलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला पण विसरू नका. धन्यवाद.